अकोला जिल्ह्यातील बोर्डी शिवापूर परिसरात काल पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला। जोरदार आलेल्या या पावसामुळे बोर्डी गावातील घोघा नाल्याला पूर आला। या नाल्याला लागूनच ग्रामपंचायतीने बांधलेलं सार्वजनिक शौचालय या नाल्यात वाहून गेलं। त्याचं लाईव्ह दृश्य गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून या नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती। मात्र काम अर्धवट सोडून दिल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली। अकोल्यामध्ये नाल्या शेजारीच असलेलं हे शौचालय पूर्णपणे वाहून गेले। या नाल्याच्या पुरामध्ये संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे नाल्याच्या किनारीच असलेलं हे शौचालय वाहून गेलंय। बोर्डी गावातील घोघा नाल्याला पूर आलाय अकोल्यात। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्या सोबत आहेत। कुंदन, काय परिस्थिती आहे अकोल्यात? अकोल्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू होता। अकोला शहर वगळता ग्रामीण भागात चांगला जोरदार पाऊस झाला। विशेष म्हणजे पातूर तालुक्यातील मळसूल भागात चांगला पाऊस झाल्याने तिथील पाणी विश्वामित्रा नदीत गेलं आणि सोबतच मन नदीत। बरं कुंदन, आवाज पोहोचत नाहीये, धन्यवाद या माहितीसाठी। अकोल्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याचे परिणाम म्हणजे नाल्याला पूर आलाय। घोघा नाला आहे हा आणि त्यामध्ये किनारी असलेलं शौचालय वाहून गेलंय। तर वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद आणि कुकसा या परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे उतावळी आणि कांच नदीला मोठा पूर आला। दरम्यान मेहकरकडनं मालेगावच्या दिशेनं गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पुराच्या पाण्यात उलटला। पुराच्या पाण्यात ट्रक न टाकण्यासंदर्भात गावकऱ्यांनी ट्रक चालकाला सांगितलं होतं, मात्र तरी देखील गावकऱ्यांचं न ऐकता चालकानं थेट पुराच्या पाण्यात ट्रक घातला। यात ट्रक चालकाचा मृत्यू झालाय, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। कोकणामध्ये मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या 2 दिवसांपासून सरीवर सरी बरसतायत। 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर दापोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक जाणवत असून हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढतोय। मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस होता। हवामान खात्यानं 25 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मच्छीमार आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। अमरावतीचा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते। 12 दिवसांनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। अमरावतीतील चिखलदऱ्यात सकाळपासूनच दाट धुकं पसरलंय। याच दाट धुक्याचा आनंद घेताना पर्यटक दिसतायत।